नमस्कार, मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमल नयन बजाज रुग्णालय येथे आहे आणि वेब सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर महेश पाटील आहेत, जे जेरियाट्रिक्स किंवा वार्धक्यशास्त्र तज्ज्ञ आहेत आणि कमल नयन बजाज रुग्णालय हे आपल्या विभागातलं खाजगी विभागात असं डिपार्टमेंट सुरू करणारं, असा विभाग सुरू करणारं पहिलं रुग्णालय आहे, हे मला अभिमानाने नमूद करावंसं वाटतं. नमस्कार डॉक्टर महेश, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण चर्चा सुरू करूया. सर्वप्रथम मला आपल्याला असं विचारायचं आहे, जेरियाट्रिक्स किंवा वार्धक्यशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची गरज काय पडावी? नमस्कार सर. वार्धक्यशास्त्र सर हा विभाग ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांशी निगडीत आहे, ज्याच्यामध्ये आपण 60 वर्ष किंवा त्याच्यावरील जे रुग्ण असतात त्यांच्या आजाराशी निगडीत आपण या विभागामध्ये काळजी घेतो. MDचे 3 वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर जे डॉक्टर असतात त्यांना जिरियाट्रिशियन किंवा सिनियर सिटीजन स्पेशलिस्ट असं म्हणतात. सर, आपला दुसरा जो प्रश्न होता की जिरियाट्रिक्स विभागाची गरज काय. सर, एका रिपोर्टनुसार सध्या ज्येष्ठ नागरिकांची भारतामधील संख्या ही 15 करोड आहे आणि त्यासोबतच भारतातील लोकांचे आयुर्मान हे वाढत आहे. सध्या ते 68 ते 69 वर्ष इतके आहे. म्हणजे हे वाढलेले आयुर्मान आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या याच्यामुळे त्यांच्याशी संबंधित जे आजार असतात त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होत आहे. तर हे जे आणि वाढ झाल्यामुळे त्यांच्यामध्ये काही शारीरिक किंवा मानसिक आणि सामाजिक बदल होतात. आता हे सामाजिक या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्यांच्यामध्ये होणारे जे आजार हे तरुणांपेक्षा थोडे वेगळे असतात आणि गुंतागुंतीचे असतात. तर हे जे गुंतागुंतीचे जे आजार आहे आणि त्यांचा जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्याला या विभागाची अत्यंत गरज आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे डॉक्टर महेश यांनी आपल्याला. जसं पेडियाट्रिक्स आपल्याकडे आहे लहान बाळांची काळजी घेणारं, तसंच वृद्ध व्यक्तींसाठी सिनियर सिटीजनसाठी काळजी घेणारं पण डिपार्टमेंट हे जेरियाट्रिक्स आहे. माझा पुढचा प्रश्न असा राहील डॉक्टर महेश, की तरुण वयात होणारे आजार आणि वार्धक्य काळात किंवा वृद्धावस्थेत होणारे आजार याच्यामध्ये काही मूलभूत फरक असतात का, किंवा काही आजार फक्त सिनियर सिटीजन्समध्ये किंवा वृद्ध व्यक्तींमध्येच होतात का, त्यांची लक्षणं सारखी असतात, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. सर, जसं बघतो की आपण म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यामध्ये जे शारीरिक बदल होतात, ज्याच्यामध्ये त्यांचं जे प्रमुख अवयव असतात, मेंदू, किडनी, लिव्हर, हृदय यांची कार्यक्षमता कमी होते. सोबतच त्यांचं जे मानसिक आरोग्य असतं त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे त्यांच्या पती किंवा पत्नीचा मृत्यू झालेला असतो, त्यांचं रिटायरमेंट झालेलं असतं, सोबतच मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेलं असतं. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि साहजिकच त्यांच्यामुळे जे दीर्घ आजार असतात त्याच्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क कमी असतो. या सगळ्या दृष्टीने त्यांचं जे म्हणजे तरुणांपेक्षा जे आजार आहेत त्यांच्यामध्ये हे अशा सगळ्या दृष्टिकोनातून बघणं आपल्याला आवश्यक असतं. दुसरा सर महत्त्वाचा प्रश्न की जे ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे असणारे आजार असतात, म्हणजे जसं आपण बघतो की ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, पॅरालिसिस, थायरॉइड या आजारांसोबतच काही विशिष्ट आजार असतात. त्याला म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये जिरियाट्रिक्समध्ये आम्ही त्याला जिरियाट्रिक सिंड्रोम असं म्हणतो. सर, त्याच्यामध्ये जे असतं की डिमेन्शिया असतं, ज्याच्यामध्ये लोकांना विस्मरण व्हायला लागतं, वागण्यात बदल होतो. त्याच्यानंतर म्हणजे वागणुकीमध्ये त्यांचा बदल होतो, त्यांचं बिहेवियर असं स्टेबल राहत नाही, कन्फ्युजन वाढत राहतं, गोंधळलेल्या अवस्थेत असतात. सोबतच त्यांच्यामध्ये डिप्रेशन पण खूप म्हणजे उदासीनता ही जास्त असते. म्हणजे काही काही इन्फेक्शन मध्ये त्यांना डिलिरियम होते, म्हणजे फक्त संभ्रम त्यांच्यामध्ये असतो, अचानक मानसिक स्थितीमध्ये बदल झालेला असतो. सोबतच त्यांच्यामध्ये पडण्याची शक्यता असते. फॉल प्रिव्हेन्शन हा जिरियाट्रिक्सच्या केअरचा खूप महत्वाचा भाग आहे. त्यासोबतच त्यांचं जे मांसपेशी असतात त्याच्यामध्ये त्यांची घट होते, त्याच्यामुळे त्यांची गतिशीलता कमी होते. आणि सोबतच त्यांच्यामध्ये म्हणजे इतर जे लक्षण असतात ती तरुणांपेक्षा वेगळी असतात. जसं की आपण निमोनियामध्ये बघतो की सर्दी, ताप आणि खोकला हे असतात, पण म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यामध्ये फक्त ते म्हणजे गोंधळलेले असू शकतात, अशक्तपणा असू शकतो किंवा भूक कमी झालेली असते. बरोबर. तुम्ही खूपच चांगली महत्त्वाची माहिती दिली, कारण ज्येष्ठ नागरिकांमध्ये याच सारख्याच आजारांचं
प्रेझेंटेशन किंवा लक्षणंही थोडी वेगळी असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जशी सरांनी सांगितलं की वय झालं आपण ज्याला म्हणतो, तर वार्धक्य काळातला जो म्हणजे वार्धक्य आलं म्हणून होणारा आजार, शरीरामध्ये होणारे बदल आणि त्यातनं होणारी लक्षणं हे आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. यातनं पुढचा प्रश्न असा येतो की जसं तुम्ही सांगितलं तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही एक खूप चांगलं महत्त्वाची गोष्ट सांगितली की पडणं हा धोका असतो वृद्ध लोकांमध्ये. तर याचा अर्थ असा आहे की हे एक सगळं टीमवर्क असेल, एक समूह किंवा टीम चमू एकत्र येऊन त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये केअर गिव्हर्स किंवा जे या वृद्ध व्यक्तींची किंवा ज्येष्ठ नागरिकांची जी काळजी घेतात या लोकांचा काय महत्त्वाचा रोल आहे केअर गिव्हर्सचा, त्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाकावा. नक्कीच सर. जसं की आता मी तुम्हाला जी आजाराची लक्षणं सांगितली की ही जी लक्षणं असतात ही खऱ्या अर्थानं ओळखणं गरजेचं असतं. पण सगळ्यांचा एक गैरसमज असा असतो की वय झालं म्हणून या समस्या असतात. तर जे केअर गिव्हर असतात किंवा जे नातेवाईक असतात त्यांना या गोष्टी समजून सांगणे हे खूप गरजेचं असतं, जेणेकरून अशी लक्षणं म्हणजे ओळखून आपण लवकर निदान आणि उपचार त्यांच्यावर करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे दीर्घकालीन आजार ज्यांना असतो, जसं कॅन्सर असतं, पॅरालिसिस झालेलं असतो, अशा रुग्णांमध्ये सर केअर गिव्हरचा रोल म्हणजे खूप महत्त्वाचा असतो. ज्याच्यामध्ये मग त्यांना जे असतं की म्हणजे त्यांना जर नळी असेल खाण्यासाठी तर त्या नळीमधून कोणतं अन्न द्यावं, त्याच्यानंतर जी लघवीची नळी असते म्हणजे त्याचं काळजी कशी घ्यावी, ती किती दिवसाला चेंज करावी, त्यांना जी नळी असते त्याच्याद्वारे त्यांनी कोणतं अन्न द्यावं याच्याबद्दल आपण त्यांना माहिती देतो. सोबतच ते पडू नये म्हणून घरामध्ये त्यांनी काय बदल करावे याच्यासोबत पण आपण त्यांना माहिती देतो. दुसरा एक सर महत्त्वाचा पार्ट आहे की ही जी लोक काळजी घेत राहतात त्यांची ही काळजी घेताना सर त्यांच्या आरोग्यामध्ये सुद्धा म्हणजे फरक होतो. जसं की म्हणजे त्यांना केअर गिव्हर स्ट्रेस असं म्हणतात की ज्याच्यामध्ये त्यांना चिडचिडेपणा होतो, त्यांना उदासीनता येते आणि त्यांना झोपेच्या समस्या होतात. तर जे केअर गिव्हर्स असतात त्यांचं पण समुपदेशन करणं हा एक जिरियाट्रिक केअरचा एक भाग आहे. ओके, फारच अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. तर याच्यातनं बेसिकली जे आजार असतात ज्येष्ठ नागरिकांमध्ये ते आणि त्याचे काही दुष्परिणाम होऊ नये किंवा पडल्यामुळे मार लागू नये, इजा होऊ नये, फ्रॅक्चर होऊ नये, हे सगळं बघणं आपल्याला गरजेचं असतं. याच्यामध्ये काही प्रकारचे वॅक्सिनेशन्स सुद्धा असतात जे डॉक्टर महेश पाटील रिकमेंड करू शकतात की कुठले वॅक्सिन दिले तर कुठले आजार होणार नाहीत. आणि म्हणूनच कमलनयन बजाज रुग्णालयाने आता नुकतंच ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप पॅकेज तयार केलेलं आहे आणि हे सर्वप्रथम आपण आपल्या रुग्णालयामध्ये सुरू करत आहोत. याच्यामध्ये एक जिरियाट्रिक असेसमेंट केली जाते. जसं आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची पूर्ण असेसमेंट डॉक्टर महेश पाटील करतात. ते बघतात की त्यांना कुठले धोके जास्त संभवतात आणि त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या केअर गिव्हरला मार्गदर्शन केलं जातं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला विचारायची आहे डॉक्टर महेश, की अशा ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा बऱ्याच प्रकारच्या आजारांच्या एकत्रित गोळ्या औषधी चालू असतात आणि कन्सिडरिंग की त्यांना बरेचदा डिसिजन घेण्याची क्षमता, निर्णय क्षमता किंवा त्यांचं कन्फ्युजन असतं, या सगळ्या ह्याच्यामध्ये औषधांचा डोस कमी जास्त होणं, विसरणं, मिस करणं हे खूप संभव आहे. तर हे टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? नक्कीच सर. म्हणजे औषधांचे व्यवस्थापन हे जिरियाट्रिक्स विभागाचं खूप महत्त्वाचं म्हणजे एक कार्य आहे. ज्याच्यामध्ये सर जे म्हणजे त्यांना जसं तुम्ही सांगितलं की खूप सारे आजार असतात, म्हणजे त्यांना म्हणजे त्या आजारासाठी गोळ्या चालू असतात. सोबतच ते दुसऱ्या छोट्या मोठ्या आजारासाठी मेडिकलवरून गोळ्या घेतात. काही आयुर्वेदिक मेडिकेशन चालू असतात, होमिओपॅथिक चालू असतात आणि काही चूर्ण असे घेतात. तर या सगळी ज्या गोष्टी असतात या सगळ्यांची तपासणी जिरियाट्रिशियन्सद्वारे केली जाते. जर त्यांना 5 पेक्षा जास्त जर औषधं चालू असतील तर त्याला आपण पॉलिफार्मसी. आता जिरियाट्रिशियन हे काय करतात की त्यांच्यामध्ये जे हे औषध असतात त्यांचं ड्रग टू ड्रग काही इंटरॅक्शन आहे का याच्याबद्दल माहिती घेऊन त्यांनी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी कोणती औषधं घ्यावीत, कोणती औषधी टाळावीत, किडनीचं समजा त्यांचं फंक्शन कमी झालेलं असेल तर याच्यामध्ये कुठल्या औषधांचा डोस कमी करावा याच्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं आणि केअर गिव्हरला पण त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती दिली जाते, जेणेकरून म्हणजे त्यांच्या औषधांचं उत्तम व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं. खूपच छान, खूप चांगली माहिती दिली डॉक्टर महेश यांनी. मला हे खूप चांगलं वाटतंय आज की आपण ही गरज ओळखलेली आहे, समाजाची जी गरज आहे वार्धक्यशास्त्रातले तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची टीम आपल्याकडे असणं. तर याच्यासाठी कमलनयन बजाज रुग्णालय जसं मी आपल्याला आत्ता सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आपण तपासणीचं पॅकेजेस वगैरे सगळे सुरू केलेले आहेत. आम्ही होम केअर पण सुरू करत आहोत लवकरच. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा एका छताखाली देण्याचा कमलनयन बजाज रुग्णालयाचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. डॉक्टर महेश, आपण इथे आज आलात त्याच्याबद्दल धन्यवाद आणि खूप आज चांगली माहिती आम्ही आपल्या प्रेक्षकांना आपण दिली. नमस्कार. धन्यवाद.